सुद्धा ते डोक्यामध्ये राहण्यासाठी सोपं पद्धत पडेल. अध्ययन उपपत्ती प्रकार आणि त्याचं विश्लेषण आपण पाहत असताना सर्वप्रथम आपण नेमकं अध्ययन म्हणजे काय पाहिलं, अध्ययनाची उत्पत्ती कशाला म्हणायचे हे पण पाहिलं आणि त्यानंतर आपण अध्ययन उपपत्तीचे 3 वर्गीकरण केलं, की ज्याच्यामध्ये साहचर्यवादी उपपत्ती होती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती असं 3 थेरीजमध्ये हे आपलं क्लासिफिकेशन केलं गेलं आणि साहचर्यवादीलाच आपण वर्तनवादी सुद्धा म्हणत आहोत. बरोबर? याच्यामध्ये साहचर्यवादी, ज्ञानात्मक आणि रचनात्मक आहे. कोण-कोण येतं, कसं-कसं येतं हेही पाहिलं आपण. त्यातल्या महत्त्वाच्या काही थेअरीज पाहत असताना सगळ्यात प्रथम आपण थर्नोडाईक याची थेअरी पाहिली. तर त्या थेअरीचं नाव काय होतं? थर्नोडाईकच्या थेअरीचं नाव काय होतं? प्रयत्न प्रमाद. ओके, व्हेरी नाईस. थर्नोडाईकच्या थेअरीचं नाव होतं प्रयत्न प्रमाद, ज्यालाच आपण ट्राय अँड एरर ही बरोबर, एकदम बरोबर. आता त्याच्यानंतर ना आपण पाहिलं स्किनर पाहिली. त्याचं उपपत्तीचं नाव काय होतं स्किनरच्या? साधक अभिसंधान. साधक अभिसंधान व्हेरी नाईस. त्याने कशावर फोकस केला होता थोडं वेगळं पण? उंदीर आणि कबूतर. साधक अभिसंधान मध्ये स्किनरनं कोणत्या बाबीवरती फोकस केलेला होता? खूप छान प्रश्न विचारला. जे बोलत आहे त्यांचा आवाज माझ्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये. आता आपण याच्या काही थेरीज पाहिल्या. प्रबल अध्ययन दृढ करणारे प्रबलन पाहिजे. अजून त्याच्यामध्ये त्यानं बक्षिसाला खूप प्राधान्य दिलं ना, त्याला आपण आमिष पण म्हटलेलं आहे. बरोबर का? ठीक आहे. त्यानंतर आपण अभिजात अभिसंधान पाहिलं. अभिजात अभिसंधान कोणाचं होतं? त्यावलाच. आज आपण त्याच्या पुढच्या काही ज्या काही थेरीज आहेत त्या पाहणार आहोत. हे पाहत असताना थर्नोडाईक हा कुठला होता रहिवासी? अमेरिकन रहिवासी होता. बरोबर? त्यानं त्याची जी थेरी होती, त्याचं जे काही ट्रायल अँड एरर ही जी थेरी मांडली ही सर्वप्रथम कोणत्या पुस्तकात मांडली आणि कधी? ॲनिमल इंटेलिजन्स 1890. 1890 नाही हो, 1898 आहे, 90 नाही. 1898 आहे, 1890 नाही. ॲनिमल इंटेलिजन्स बरोबर आहे पुस्तक. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्याकडे थिअरीज आहेत. कारण आता आपण सहचार्यवाद बघत आहोत. या सगळ्या थिअरी कशावर अवलंबून आहेत? कुठल्या नियमावर? ते म्हणजे यस आणि आर. बरोबर? आणि ह्याच्यामध्ये जो सहसंबंध येणार आहे, बंधन येणार आहे, त्या बंधावरती ही थिअरी अवलंबलेली आहे थर्नोडाईक याची. बरोबर? यस म्हणजे काय? यस फॉर स्टँड. कशासाठी स्टँड झालं यस? Yes for stimulus and R for रिस्पॉन्स. त्याच्याबरोबर थर्नोडाईकची उपपत्ती 3 घटकावर अवलंबून होती. हेच 3 घटक आहेत. पहिलं येतं चेतक किंवा उद्दीपक, ज्याला आपण स्टिम्युलस म्हणतो, की ज्याच्यामध्ये परिस्थितीजन्य घटकांचा समावेश होतो. त्यानंतर येतो आर म्हणजे प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया, जी वर्तनाची कृती दर्शवते. बरोबर का? आणि मग हे 2 घटक जे आहेत, जे चेतक आणि उद्दीपक आहे किंवा चेतक आणि प्रतिसाद आहे, यामध्ये निर्माण होणारं जे बंध आहे, संबंध आहे, तो तिसरा घटक आहे ज्याच्यावर थर्नोडाईकची उपपत्ती अवलंबी आहे. म्हणून त्याला आपण सहबंधन असं म्हणतो, जे प्रत्येक चेतक हा कोणत्या ना कोणत्या प्रतिक्रियेशी निगडीत असतोच. बरोबर? त्याच्यानंतर थर्नोडाईकचे आपण 3 नियम पाहिले. कोणकोणते 3 नियम पाहिले?
थर्मोडायनॅमिक सांगितले 3 नियम. तयारीचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम. परिणामाचा नियम, व्हेरी नाईस. मला आनंद वाटत आहे आज. आवृत्तीचा नियम. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आज तुम्ही सगळेजण बोलण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे मला आनंद झाला. चला आपण बोलते तर चालू त्या निमित्तानं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे थर्मोडायनॅमिकचे जे 3 नियम आपण बघतो आहोत किंवा ते 3 नियम जे आपल्या अभ्यासासाठी महत्वाचे. त्याच्यातला पहिला आहे तयारीचा नियम. त्यालाच आपण दुसरं नाव वापरलेलं आहे अजून एक लॉ. काय वापरलं? सज्जतेचा नियम. व्हेरी नाईस, सज्जतेचा. व्हेरी नाईस. लॉ ऑफ रेडीनेस मध्ये आपण तयारीचा नियम अधिक त्याला दुसरा शब्द वापरतो म्हणजे सज्जतेचा. बरोबर. त्यानंतर मग दुसरा नियम पहिला आपण लॉ ऑफ एक्सरसाइज, ज्याला आपण सरावाचा नियम म्हणतो. त्याला अजून एक नियमाचं नाव, त्याच नियमाला अजून एक नावाने आपण संबोधित करतो. परिणामाचा. आवृत्तीचा नियम. आवृत्तीचा नियम. करेक्ट, व्हेरी नाईस. आवृत्तीचा नियम. आणि मग थर्ड लास्ट वाला कुठला आहे? लास्ट वाला नियम परिणामाचा नियम. परिणामाचा परिणामाचा नियम. लॉ ऑफ इफेक्ट. एकदम बरोबर. हे सगळं करत असताना अध्ययन प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी मदत करणारे आपण काही 4 घटक पाहिले. कोणकोणते होते हो? अध्ययन प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी मदत करणारे 4 घटक जे थर्मोडायनॅमिकने त्याच्या प्रयोगाने सांगितले. शोधात्मक हालचाल, चेतक तयारी. आता कोणीतरी बोललं बघा, शोधात्मक हालचाली, योगायोगाने यश. जे कोण बोलत आहे ते कंटिन्यू करा. यश प्राप्तीमुळे दृढीकरण. व्हेरी नाईस. पहिला आहे प्रेरणा, मग शोधात्मक हालचाल, योगायोगाने यश आणि यश प्राप्तीमुळे दृढीकरण. एकदम बरोबर. आणि आता आपण याच नियमांचे किंवा थर्मोडायनॅमिकच्या नियमामध्ये 2 गोष्टीमध्ये याचं वर्गीकरण केलं नियमांचं. थर्मोडायनॅमिकच्या अध्ययन विषयाचं किंवा त्याच्या नियमांचं वर्गीकरण आपण 2 प्रकारे केलं. एक आणि एक सांगा बघू, कुठलं 2 प्रकारे केलं? प्राथमिक नियम आणि दुय्यम नियम. अरे वा, त्यालाच उपनियम. करेक्ट, व्हेरी नाईस. त्यालाच म्हणत नाही, दुय्यम नियमाला आपण उपनियम म्हणतो. दुय्यम नियमाला. आणि प्राथमिक नियम जे आहेत ते कोणकोणते आहेत जे आता आपण बघितले ते त्याच्या तयारीचा सराव आणि तयारीचा परिणाम. नियम, सरावाचा, परिणामाचा. प्राथमिक विभागामध्ये किंवा प्राथमिक नियमामध्ये एकूण 5 नियम येतात. एक आहे तयारीचा, दुसरा आहे सरावाचा, तिसरा आहे परिणामाचा नियम आणि चौथा आहे प्रतिक्रियेच्या संपर्कतेचा नियम आणि परिणामांच्या वैविध्यतेचा नियम. लक्षात ठेवा, लक्षातून घालवू नका. काल पण मी सांगितलं होतं, रिव्हिजन याच्यासाठीच घेतलं होतं. रिव्हिजन घेण्यापाठी कारण असं आहे, हे सगळं तुमच्याकडे लिहिलेलं आहे. काल पण तुम्ही मला वाचून दाखवलं होतं. हे ऑलरेडी तुमच्याकडे आहे सगळं. कारण मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी शिकवलंय त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की लिहून घ्या रनिंग नोट मध्ये. सांगितलं होतं का नाही? हो. म्हणून ज्या त्या वेळेस ते लिहून घेणं खूप गरजेचं आहे. पहिलं नियम आहे प्राथमिक मध्ये तयारीचा नियम, सरावाचा, परिणामांचा आणि त्यातला चौथा प्रतिक्रियेच्या संपर्कतेचा आणि मग परिणामांच्या वैविध्यतेचा नियम. आता याचे उपनियम आहेत ज्याला आपण दुय्यम नियम सुद्धा म्हणतो. चला सांगा, बघून सांगा, न बघता सांगा, कसं सांगायचं सांगा. चला. मांडणी किंवा रचना, प्रतिक्रियांच्या वैविध्याचा, वैविध्यतेचा. मांडणी किंवा रचना. प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम. घटकांची पूर्वशक्ती. आणि पाचवा सहचार्यात्मक स्थानांतरण. करेक्ट, एकदम बरोबर. प्रतिक्रियांच्या वैविध्यतेचा नियम, मांडणी किंवा रचना, प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम, घटकांची पूर्वशक्ती आणि सहचार्यात्मक स्थानांतर. एकदम बरोबर. हे अशा पद्धतीने आपल्याला हे अध्ययन उत्पत्ती प्रयत्न प्रमाण करत असताना थर्मोडायनॅमिकनं कशावरती प्रयोग केला? कुठल्या प्राणी मात्रावरती केला? मांजर. मांजर आणि कबूतर. एकदम बरोबर, मांजर आणि कबूतर. आता त्याच्यानंतर ना आपण जी उपपत्ती पाहिली ती म्हणजे BF स्किनर यांची होती. हे एक मानसशास्त्रज्ञ कुठले होते? रहिवासी अमेरिका. अमेरिका. व्हेरी नाईस.
त्यांनी कुठल्या पुस्तकामध्ये रिसर्च पेपर सादर केला होता त्यांनी, बरोबर आहे का? 1931 मध्ये रिसर्च पेपर सादर केला. काय टायटल सांगितलं तुम्ही त्याचं? की या टायटलने त्यांनी ही आपलं रिसर्च पेपर सादर केला म्हणून. स्किनर बॉक्स. अरे शोध निबंध म्हणले मी, क्वेश्चन येऊ शकतो की स्किनरची जी साधक अभिसंधान उपपत्ती आहे ती उपपत्ती सर्वप्रथम त्यांनी शोध निबंधाद्वारे म्हणजे रिसर्च पेपरद्वारे त्यांनी पब्लिश केली 1931 ला. त्याचं नाव, टायटल काय होतं त्याचं? काल पण सांगितलं होतं, त्या दिवशी पण सांगितलंय आणि आजही सांगत आहे. याचा अर्थ तुम्ही लिहून घेत नाही, याचा अर्थ तुमचं लक्ष नसतं, याचा अर्थ तुम्हाला अभ्यास करायचा नाही, याचा अर्थ तुम्हाला मानसशास्त्रात पास व्हायचं नाही. काय करायचं या सगळ्यापैकी? काय करायचं? Sir, the concept of the replace description of relevant. की कुठून आलं बरं आता? एवढं बडबडले की येते उत्तर, ते काही नाही. तोपर्यंत उत्तरच येत नाही. आम्हाला तुम्हाला काय सांगायचं नाही, तुम्ही आम्हाला काय सांगू नका, अशी आपली गत झाली. तर स्किनरनं जी साधक अभिसंधान उपपत्ती आहे ती 1931 ला रिसर्च पेपरमध्ये पब्लिश केली. त्याचं नाव होतं किंवा त्या शोध निबंधाचं टायटल असा होता, द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर. आणि या नावानं त्याने आपला शोध निबंध सादर केला. या अभिसंधान उपपत्तीमध्ये जे नियंत्रण ठेवलेले आहे ते दोन प्रकारचं सांगितलं जातं. एक आहे साधक अभिसंधान आणि दुसरं आहे कारक अभिसंधान, बरोबर का? ह्याच्यामध्ये जे काही अभिसंधानाचे प्रकार सांगितले, दृढीकरण सांगितलं, प्रबलन सांगितलं, हे की नाही, हे सगळ्या महत्वाचे होते. आम्ही होतो त्याचबरोबर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होते, अजून पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होते? Enforcement होते पण. रेन्फोर्समेंट आहे आणि परत पनिशमेंट सुद्धा आहे, शिक्षा आहे की नाही. या दोन गोष्टी त्यांच्या महत्वाच्या आहेत. जसं की प्रबलन जे आहे रेन्फोर्समेंट, त्याच्यामध्ये आपण सकारात्मक प्रबलन आणि नकारात्मक प्रबलन असं म्हणतो. हे जे प्रबलन देतो की त्याच्यातून व्यक्ती कसं शिकतो आणि त्याच्यावर आपण शिक्षकांनी कशी सकारात्मक प्रबलन केलं पाहिजे आणि कसं नकारात्मक प्रबलन केलं पाहिजे हेही पाहिजे. त्यानंतर या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पाठ याच्या न्यायाने दिला तो म्हणजे शिक्षेचा, पनिशमेंट ज्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये पण पनिशमेंटचे प्रकार दिले, सकारात्मक आणि नकारात्मक, जेणेकरून त्या गोष्टीपासून तो परावृत्त झाला पाहिजे, त्याच्या वर्तनाला आकार आला पाहिजे, त्यांना अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं जे साधक अभिसंधान आहे ते आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण काल एक महत्वाचा भाग पाहिला, तो म्हणजे अभिजात अभिसंधान उपपत्ती पाहिली, जी इवान पेट्रोविच पॅव्लोव याची होती. हा पॅव्लोव कुठला रहिवासी होता? रशियन रहिवासी होता. आणि रशियन रहिवासी असताना यानं कुत्र्यावरती प्रयोग केला आणि यांनी जो प्रयोग केला तो 1904 मध्ये प्रयोग केला की पचनावर केलेल्या संशोधनासाठी 1904 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शिकणं म्हणजे सहसंबंधाद्वारे प्रतिक्रियात्मक प्रतिसाद देणे आहे, किंवा माणूस जो शिकतो तो सहचार्याने शिकतो, ही गोष्ट खरी आहे. म्हणून असोसिएट लर्निंग जी आहे तिचा वापर यांनी केला. आता याचा वापर करत असताना यांनी दोन महत्वाच्या गोष्टी केल्या, ते म्हणजे अभिजात अभिसंधान. आता अभिजात अभिसंधान म्हणजे काय आहे, तर नैसर्गिक चेतकाबरोबर दुसरं अनैसर्गिक चेतक देणे. ज्या पद्धतीनं नैसर्गिक चेतकाला आपण नैसर्गिक प्रतिसाद देतो त्याच पद्धतीनं अनैसर्गिक चेतकाला सुद्धा आपण नैसर्गिक प्रतिसाद देतो. ही अभिजात अभिसंधान सगळ्यात मोठी आहे. आता त्याच्यामध्ये अभिसंधानापूर्वी काय केलं, काय नंतर काय केलं हेही पाहिलं आपण.
म्हणजे प्रयोगामध्ये प्रयोग करताना त्यानं काय केलं, कुत्र्याला बांधून ठेवलं. कुत्र्याला बांधत असताना त्याच्या जबड्यामध्ये होल केला, छिद्र केलं, की जेणेकरून ज्यावेळेस त्याची लाळ निर्मिती होईल ती लाळ पूर्णपणे तोंडातली रिकामी होऊन पायपा वाटे एका चमचू पात्रात येईल आणि मग तो ती लाळ मोजेल, मेजर करेल. मग ज्या पद्धतीनं एखादं अन्न पाहिल्यानंतर तिची लाळ निर्मिती होते, तशीच लाळ निर्मिती अनैसर्गिक चेतकाच्या वेळेस होते का, हे त्यानं ते प्रयोग केला. त्याच्यासाठी त्यानं घंटाना अन्न आणि मग घंटाना अन्न, घंटाना अन्न असं देऊन त्या कुत्र्यामध्ये विशिष्ट अशी एक संबंध निर्माण केला. मग घंटा अन्न हे प्रतिक्रिया देत असताना त्याची अति ऋणानुबंध घट केला की नंतर नुसतं घंट्याचा आवाज आला तरी लाळ निर्मिती व्हायला लागली. हे अभिसंधानामधून त्यांनी सिद्ध केलं याच्यावरून की व्यक्तीला जर एका नैसर्गिक चेतकाबरोबर अनैसर्गिक चेतक सादर केला वारंवार, तर त्याला आपण तसंच प्रतिसाद देतो जसं आपण नैसर्गिक बाबीकडे देतो, की नाही. अशा प्रकारे आपण आतापर्यंत महत्वाच्या 3 थेरीज पाहिल्या. एक पाहिली थर्नडाईकची, दुसरी पाहिली पॅव्लॉवची, तिसरी पाहिली स्किनरची. आता आपण पाहणार आहोत आज ती म्हणजे क्लर्क हॉल यांची उपपत्ती पाहत आहोत. आता हा जो क्लर्क आहे, क्लर्क हॉल किंवा क्लर्क हॉल, आता ह्याची अध्ययनाची जी उत्पत्ती आहे त्या अध्ययनाच्या उत्पत्तीचं नाव आहे नीड रिडक्शन थेअरी ऑफ लर्निंग. त्यालाच आपण पल्स ड्राईव्ह रिडक्शन थेअरी ऑफ लर्निंग ला म्हणतो. म्हणजे या ठिकाणी नीड म्हणजे गरज आहे, ड्राईव्ह म्हणजे ऊर्जा वापरलाय, ऊर्जेचं रिडक्शन कशा पद्धतीनं होतं त्याच्यावरून त्यांनी लर्निंग कशी होते हे त्यांनी सांगितलं. हे शुद्ध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत. यांनी वर्तनवादाचे अनौपचारिक करण्याचा प्रयत्न केला आणि यांचा सगळ्यात मुख्य विचार या थेअरीचा जो आहे तो म्हणजे अध्ययन हे गरजा आणि प्रेरणा यांच्या समाधानाशी निगडीत आहेत. गरज असेल तर प्रेरणा निर्माण होते आणि मग प्रेरणेतून आपल्याला फल निष्पत्ती मिळते आणि त्याच्यातून आपण समाधानी व्यक्त होतो. आणि हीच गरज समजण्यासाठी, हीच गरज शमवण्यासाठी म्हणजे कमी करण्यासाठी कशी प्रयत्न करत असतो आपण, एखादी गरज भागवण्यासाठी आपण कशा पद्धतीने धडपड करत असतो, हेच त्यांनी या त्यांच्या उपपत्तीमधून दाखवून दिलेलं आहे. हे जे क्लर्क हॉल आहेत की नाही, हे क्लर्क हॉल आणि यांचे इतर साथीदार जसे की आपण पाहिलं थर्नडाईक होते, पॅव्लॉव होते, त्याचबरोबर त्यांचे अजून एक सहकारी होते ते म्हणजे वृत्ती, मग स्किनर आहे. या सगळ्यांचा ज्या उपपत्ती आहे त्या सर्व अभिसंधान उपपत्तीवरच आधारित आहे. मग याच्या काही उपपत्ती आहेत, या उपपत्ती नेमके कशा चालतात, ते मग ज्या काय चालल्या त्या बरोबर आहेत का, मग त्याच्यासाठी त्यांनी अभ्यास केला. आणि अभ्यास करत असताना सांगायचं झालं हल यांनी त्यांचं जे शिक्षण आहे एले येथून पूर्ण केलं. आणि हे शिक्षण पूर्ण करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जी उपपत्ती मांडली नीड रिडक्शन थेअरी किंवा ड्राईव्ह रिडक्शन थेअरी, ही मांडत असताना सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत सगळ्यांनी यस आणि आर या 2 शब्दावर उपपत्त्या मांडल्या, बरोबर आहे का नाही हो? यस आणि आर म्हणजे चेतक आणि रिस्पॉन्स, चेतकाने त्याला दिली गेलेली प्रतिक्रिया आणि ह्या प्रतिक्रियेतूनच माणूस शिकत असतो हे त्यांनी दाखवून दिलं. कारण
साधक अभिसंधानामध्ये माणूस जो शिकतो, साधक म्हणजे स्किनरच्या दृष्टिकोनातून माणूस जो शिकतो तो प्रतिक्रिया देण्यातून शिकतो, परंतु थर्नाईडाईकच्या मदतीनं किंवा थर्नाईडाईकच्या विचारानं बालक शिकतो तो प्रयत्न करून शिकतो. असं ह्या दोघांचं होतं. मग हे असत असताना सुद्धा याच्यामध्ये हलने काय केलं, ह्या सगळ्यापेक्षा थोडा वेगळ्या अँगलने विचार केला आणि यांच्या उपपत्तीमध्ये एक महत्वाचं एक सर्किष्ट आलं. ते म्हणजे काय आलं माहितीये का, ज्यावेळेस चेतक आणि रिस्पॉन्स, चेतक दिसला आणि आपण मग काय करतो, रिस्पॉन्स देतो. आता पाठीमागं मी दिलेलं उदाहरणच पाहूयात आपण. चेतक तुम्हाला दिसला साप, साप दिसला, काय करू आपण, आर काय येईल, आर काय येईल, घाबरणे. आर काय येईल. हो, व्हेरी नाईस, घाबरून जाऊ. अजून फक्त घाबरूनच जाणार आहे का? काठी तेवढं हा हा येस. हा, काय साप आहे, किती भारी साप आहे, काय मस्त पट्ट्या आहे त्या, काय मस्त पोज दिलाय, मी पण देऊ का त्याच्याबरोबर पोज, लगेच सेल्फी काढल, नाही की नाही. छान, हेच अपेक्षित होतं बघ तुमच्या. आणि लगेच तुम्ही मी कधी लगेच त्या सापाला बघितल्यावर लगेच कधी स्टेटसला ठेवू, इंस्टावर रील करू, स्नॅपचॅट करू, हे की नाही. हा, हेच उत्तर अपेक्षित आहे मला आजच्या या तासात. दुसरं काही अपेक्षित नाही. आता या हलला सुद्धा असंच वाटलं, कारण हलने काय केलं, या हल इतरांपेक्षा वेगळा काय आहे आता आपण पाहूया. तर हे यस आणि आर जे आहे त्याला आपण स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स म्हणतो. आता जसं की या ठिकाणी स्टिम्युलस मध्ये काय टाकलं होतं मी, साप टाकला, बरोबर. आता साप टाकल्यानंतर किंवा सापला पाहिल्यानंतर तुमचं रिॲक्शन काय असणार आहे, रिॲक्शन काय असणार आहे, पळून जाणे किंवा घाबरणे, बरोबर का. पळून जाणे किंवा घाबरणे हा तुमचं रिस्पॉन्स आहे. मग मला सांगा, या हलचं म्हणणं काय होतं बघा, की स्टिम्युलस दिसला आणि डायरेक्ट तुम्ही प्रतिक्रिया दिली का, डायरेक्ट प्रतिक्रिया तुम्ही दिली का, फक्त येस और नो एवढं सांगा. तुम्ही डायरेक्ट प्रतिक्रिया दिली का, नाही. मग काय केलं, नाही, बरोबर आहे, एकदम छान आहे. मग काय केलं, घाबरलो. सापाला बघून घाबरणार. नाही, मला काय म्हणायचं आहे, पाठीमागे सरक. नाही हो, ते सगळंच केलं तुम्ही, सरकले, पडले, धावले, घाबरले, घाम आला, कसं झालं, मळमळलं, जळजळलं, कुणाच तरी आठवण आली की फोन काढला, फोन केला, हे सगळं झालं. लेकिन इन दोनों के बीच में कुछ तो हुआ, दया कुछ तो गडबड है, दरवाजा तोड़ दो. हाँ, तर ह्या दोन प्रक्रिया, करेक्ट. तर ह्या दोघांच्या मध्ये जी एक क्रिया घडली, जसं की चेतक दिसला, घाबरतो आपण, पण मध्यस्थी प्रक्रिया काय होते की नाही, विचार करतो, डायरेक्ट कसं काय घाबरलं. आता खूप लहान मुलगा असतो का नाही, एकदम छोटा लहान मुलगा, फर्स्ट टाइम उसने सांप को देखा भी नहीं, ऐसे बच्चे ने जब सांप को देखा तो क्या डरेगा, ते का भिणार आहे का, नाही भी. 1.5, 2, 2.5 वर्षाचा मुलगा सापाला भेटच नाही, त्याला साप म्हणजे काय माहितच नसते, त्याची कन्सेप्ट क्लिअरच नसते, काही खूप घबरायला का. मग कुठं गावाला चालू झालं आपण, पण जेव्हा आपलं हे यश असतं, यश म्हणजे आपण त्याला यश म्हणलेलं आहे इथे, स्टिम्युलस, आणि हा झाला प्रतिक्रिया, ज्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो. हे यश आणि आर आहे ना, ह्याच्यामध्ये एक काहीतरी मध्यस्थी प्रक्रिया होत असते, ज्याला आपण इंद्रिय म्हणतो किंवा ज्याला हल्ल इंद्रिय म्हटलेलं आहे. आता बघा, खरीच गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्हाला स्टिम्युलस दिसतं त्यावेळेस मध्यस्थी प्रक्रिया होत असते. अंतरिक मेंदूपासून संवेदना, जाणीव, बोध मेंदूकडे जातो, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म विचार करतो, काय करायचं आता, आणि मग लगेच रिस्पॉन्स, क्विकली रिस्पॉन्स येतो की पळ. म्हणजे कोणतीही गोष्ट डायरेक्ट घडत नाही, तर त्याला प्रोसिजर करावी लागते, प्रोसेस. ज्या पद्धतीनं प्रोसेस करणारा सीपीयू असतो, तसं आपल्या चेतकामध्ये आणि आर मध्ये प्रोसेस करणारे आपण आहोत. आपला मेंदू असेल, आहे की नाही.
मग ह्या गोष्टी ज्या आहेत ही येते ती म्हणजे मध्यस्थ मध्ये. कोणी सांगितलं? म्हणून यांचं जे काही सूत्र आहे ते यस आर न राहता, यस आणि आर फक्त न राहता, तर तो सूत्र झाला यस ओ आणि आर झाला. आता यस म्हणजे स्टिम्युलस, आर म्हणजे रिस्पॉन्स. आता ओ म्हणजे काय? ओ म्हणजे आहे ऑर्गॅनिझम, ज्याला आपण इंद्रिय म्हणतो, है की नाही? ऑर्गॅनिझम. आता ज्या वेळेस चेतक दिसतो, हा चेतक जो असतो की नाही, आता हलनं त्या चेतकाला रनिंग लोड लिहून घ्या. मी परत विचारतो, तुम्ही भ्रमात पडता. काय सांगितले तर काय विचारलं परत एकदा सांगा. त्यापेक्षा आता व्यवस्थित लिहून घ्या की यश जो आहे. आता तुम्ही असं डायग्रामच काढू शकता. आता तुम्ही काय करा, अशी डायग्राम काढा. कशी डायग्राम काढायची? पहिलं दाखवा यस, मग दाखवा इकडे आर, आणि इथं इंडिकेट करायला मध्ये ओ ला, मग याला रेष मारा, आणि मारताना हे सगळे जे पार्ट आहेत ना हे दाखवा काय आहेत. यस फॉर स्टिम्युलस, आर फॉर रिस्पॉन्स आणि ओ फॉर ऑर्गॅनिझम. आता मराठीत लिहायला चेतक, इंद्रिय आणि प्रतिक्रिया लिहिलं. आता यस जो आहे तो हलच्या दृष्टिकोनाने हा यस म्हणजे तो आहे स्वतंत्र चेतक. कसला चेतक आहे? स्वतंत्र, म्हणजे तो कुणावरही डिपेंड नाही आहे, कुणावरही अवलंबून नाही, तो स्वतंत्र आहे, फ्रीडम आहे की नाही? आणि मग या आता इथं काय झालं? स्वतंत्र परिवर्तक झालं, आणि मग मधला येतो तो म्हणजे इंद्रिय. काय येतो? इंद्रिय. इंद्रिय म्हणजे आपले जे इंद्रिय प्रतिसाद देतात ज्या पद्धतीनं ते. आता आर म्हणजे रिस्पॉन्स. आर म्हणजे रिस्पॉन्स आपण प्रतिक्रिया म्हणतो. आता हे यस आर, यस ओ आणि आर जे आहे त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मध्यस्थ भूमिका बनवणार आहे तो ओ आहे. यस म्हणजे स्टिम्युलस आणि आर म्हणजे रिस्पॉन्स. आता ओ ज्या वेळेस या गोष्टी हालचाल म्हणजे मध्यस्थ परिवर्तकाच्या जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस हा ओ खूप महत्वाचा ठरतो. आता तुम्ही लिहिलं का? यस म्हणजे स्टिम्युलस आणि त्याच्या खाली ते स्वतंत्र काय आहे? स्वतंत्र इंद्रिय. स्वतंत्र इंद्रिय नाही हो, स्वतंत्र परिवर्तक म्हणून सांगितलं. स्वतंत्र चेतक. स्वतंत्र परिवर्तक आहे, परिवर्तक आहे. इंद्रिय हा मधला आला, ओ मधला. ओ म्हणजे डिफाईन आहे इंद्रिय, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? मध्यस्थ परिवर्तक आहे. हा स्वतंत्र होता, हा मध्यस्थ आहे. हा कसला प्रवर्तक आहे? मध्यस्थ प्रवर्तक आहे ओ. आणि आर जो आहे तो परतंत्र प्रवर्तक आहे. परतंत्र, हे दोन स्वातंत्र्यात नाहीये, स्वातंत्र्यात आहे. अवलंबून राहावं लागतं, मगच प्रतिक्रिया आपण देत असतो. बरोबर? आता ही झाली या हलच्या उपपत्तीचे हे महत्वाचे पाठ. हे महत्वाचे पाठ म्हणजे हा पाठ महत्वाचा आहे. काय काय दिलं त्यानं, कसं कसं मांडलं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. अरे उचलं जाईना, नाराज आहे का काय? आता पुढचा महत्वाचा भाग येतो तो म्हणजे त्या थर्मोडाईटच्या ह्याच्यामध्ये इथं मी दिले बघा, सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत ऑलरेडी. यानं काय केलं? यस आणि आर सूत्राऐवजी एस ओ आर केलं. एस ओ आर केलं. तुम्हाला लिहून द्यायला पण किंवा लिहून घ्यायला पण सोपं होईल असं दिलं. आता एस ओ आर म्हणजे काय? एस म्हणजे स्टिम्युलस, ओ म्हणजे ऑर्गॅनिझम आणि आर म्हणजे रिस्पॉन्स. आणि हा जो चेतक आहे यस, तो कसला परिवर्तक आहे? स्वतंत्र आहे. ऑर्गॅनिझम कसला आहे? मध्यस्थ आहे. आणि रिस्पॉन्स जे आहे ते परतंत्र परिवर्तक आहे. आलं लक्षात? सूत्र कसं बनलं याचं नवीन? आलं का लक्षात? अरे होय नाही तर म्हणा, हो तर म्हणा, नाही तर नाही तर म्हणा, काहीतरी म्हणा रे. काहीच म्हणा ना. चापा बोल ना, चापा डोल ना, काहीच कर ना. चापा रुसला का काय?
नाही सर. मग काय पंक्चर झाला का? चापा पंक्चर झाला का? नाही ना. हा, प्रतिसाद द्या, असं करू नका, नाहीतर ते स्किनरला राग येईल आणि मग स्किनर निघून जाईल. हा, एक मार्क हॅलो. घेऊन जायचा तो. हा, बोला. सर ते हल्स ड्राईव्ह रिडक्शन थेअरी ऑफ लर्निंग अबाउट ते मराठीत काय येते सर? कुठं? हल्स ड्राईव्ह रिडक्शन थेअरी ऑफ लर्निंग ते मराठीत हा, कसं येते सर? मराठीत कसं येतं असं म्हणायचंय का? क्लर्क हलची गरज, थांबा इथं दिलेली आहे, मी कुठंतरी दिली बघा, गरज कमी करणारी उपपत्ती. बरं. कुठं दिली बघा, इथंच आहे बघा, वरच आहे ना. ठीक आहे, मी पुढे सांगतो त्याला, अजून तुम्हाला ते मराठीत करून देतो. हे असंच होतं, इंग्लिश केलं की मराठी पाहिजे असतं, मराठी केलं की इंग्रजी पाहिजे असतं. ठीक आहे, असो. ही हलची गरज कमी करणारी लर्निंग थिअरी आहे, अध्ययन उपपत्ती आहे. आता या लर्निंग उत्पत्तीमध्ये आता ह्याच्यामध्ये काही महत्वाचे पार्ट आहेत. इथं त्यांनी नीड आणि ड्राईव्ह हा 2 शब्द दिले. नीड आणि ड्राईव्ह इज इक्वल टू आहे, रिडक्शन म्हणजे कमी करणं आहे, बरोबर का? आता हे जे काय, नीड म्हणजे काय आहे आणि मग ड्राईव्ह म्हणजे काय, मग ती कमी करणं कसं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि ह्याच्यानुसार ह्या थेरीला नेमकं काय म्हणायचं आहे हे बघितलं की मग आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील, बरोबर? हलच्या उत्पत्तीमध्ये सगळ्यात महत्वाची जी आहे ती गरज आहे. गरज, मग ही गरज काय आहे बाबा? गरज म्हणजे एक शारीरिक कारण आहे, शारीरिक कमतरता आहे की ज्याच्यामुळं प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असतो, बरोबर आहे? कुठलीही गरज असू दे, मग ती गरज पूर्ण नाही झाली की मग त्याच्या अस्तित्वाला धोकाच येईल ना. मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, बरोबर नाही? गरजाच नाही, कुठल्या कुठल्या मूलभूत गरजा आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. आता त्याचबरोबर इतर गरजा पण आहेत, शारीरिक गरजा आहेत, सामाजिक गरजा आहेत, जे आपण मास्लोच्या श्रेणीमध्ये पण पाहिलं, त्या सगळ्याच गरजा असतील. मात्र ह्या हलनं कुठल्या गरजाला प्राधान्य दिलं? ते म्हणजे शारीरिक गरजांना. मग जसं की आपल्याला पाणी असेल म्हणजे तहान लागणं असेल, भूक लागणं असेल, झोप असेल, याची ज्यावेळेस कमतरता होते त्यावेळेस आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो की नाही? तुम्ही तहानलेले किती दिवस राहू शकाल? आणि मग तरी पण नाही पाणी मिळालं, काय होईल मग आपलं? काय होईल पाणीच नाही मिळाल्यावर? क्या होगा? ओके बाय बाय, ओके बाय बाय, टाटा, आहे की नाही? काम खतम. हा, तर त्याच्यामुळं या गरजाला त्यानं खूप प्राधान्य दिलं आणि गरजातून या ठिकाणी त्यानं ड्राईव्ह हा शब्द जो वापरला तो प्रेरणेसाठी वापरला, म्हणजेच तो ऊर्जेसाठी वापरला. आता ही ऊर्जा किंवा ही गरज नीडमुळे म्हणजे गरजेमुळं निर्माण झालेली मानसिक आणि शारीरिक ऊर्जा जी आहे त्या शारीरिक ऊर्जेला या ठिकाणी त्याने काय म्हणलेलं आहे? ड्राईव्ह म्हणलेलं आहे, प्रेरणा म्हणलेलं आहे. प्रेरणा ही वर्तनाला चालना देते आणि अध्ययनाची ती पायरी आहे, ज्याला आपण ऊर्जा पण म्हणलेलं आहे इथं. आता शारीरिक गरजा आहे, काय म्हणतो आपण त्याला, तहान लागणं. मग या ठिकाणी ऊर्जा कोण देणार आहे? पाणीच देणार आहे शरीराला, आणि मग त्याच्यातून जी ऊर्जा निर्माण होणार आहे ते सगळ्यात महत्वाचं ड्राईव्ह असणार आहे. आता इथं थोडं डोक्यावरून जाण्याच्या दाट शक्यता असतात, त्या होऊ देत नाही मी, ते काळजी करू नका. अजून थोडं तुम्हाला डीप मध्ये जाऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. आता बघा, गरज ही आहे की नाही सगळ्यात महत्वाचं, ही गरज ही प्रत्येक इंद्रियाची काही ना काही एक मूलभूत अशी गरज असते. प्रत्येक इंद्रियाची काही ना काही मूलभूत गरज असते की नाही? येस और नो? हमारे जितने ऑर्गेनिझम आहे असते की नाही, याला गरज असते की नाही? जसं की सांगा बघू, एखादं उदाहरण द्या बघू मला, असते तर सांगा. सांगा ना, एवढं विचार करावा लागत नाही. परीक्षा आणि क्लास. काय म्हणताय? आवाज खूप परीक्षा आणि क्लास. अन्न, हा, अन्नाची पण गरज असते. करेक्ट. अन्न, वस्त्र, निवारा. ओके. आता प्रत्येक इंद्रियाला काही ना काही गरज असते, जसं की पाणी असेल, अन्न असेल, आहे की नाही? या सगळ्या इंद्रियांच्या गरजा आहेत. मग या ठिकाणी त्यांनी जी ऊर्जा किंवा प्रेरणाशक्ती किंवा ड्राईव्ह हा जो शब्द वापरलेला आहे
हा शब्द आहे की नाही तो ऊर्जेसाठी वापरला. मग ही ऊर्जा जी आहे की नाही ही ऊर्जा प्राथमिक आणि दुय्यम दृढीकरणासाठी पायाभूत असा घटक आहे. दृढीकरण करतं हा आणि गरज समजण्यासाठी काम करतं. ऊर्जा ही एकदम आवश्यक असणारा चेतक आहे. भूक लागल्यावर आपण काय करतो? अन्न खातो. मग ऊर्जा कशातून मिळाली आपल्याला? ऊर्जा कशातून मिळाली? अन्नातून. व्हेरी नाईस. तहान अन्नातून. लागली, तहान लागली, आपण काय करणार तहान लागल्यावर? पाणी पाणी व्हेरी नाईस. मग ऊर्जा कशातून मिळाली? पाण्यातून. व्हेरी नाईस. काय एकदम मस्त एकदम चाललंय बघा. म्हणून ऊर्जा ही अध्ययनकर्त्याला कृतीपूर्ण बनवते, कार्य करण्यासाठी उत्तेजित करते. बरोबर की नाही मला सांगा? मला सांगा तुम्हाला तहान लागल्यावर तुम्ही पाणी पिण्यासाठी धडपड हालचाल कराल की नाही? नाही माझं देव मला बसू देते करणार का? हा मग ती ऊर्जा तुम्हाला बसू देते का हो? बसू देणार आहे का? पाणी पिल्यानंतर नाही. ऊर्जा येते, पण पाणी पिण्यासाठी पण ऊर्जा लागते. येस ऑर नो? बरोबर आहे चुकीचं आहे? हा बरोबर आहे. अरे पाण्याजवळ जाण्यासाठी चालावं लागेल की नाही? मग ऊर्जा लागणार आहे की नाही? मग तीच ऊर्जा तुम्हाला बसू देत नाही. मग ती तुमची गरज कमी करण्याचं काम करते, त्याला रिड्यूस करण्याचं काम करते. म्हणून ही ऊर्जा खूप महत्वाची आहे. आणि बघा ऊर्जेसाठी या बाबांनो डी हा शब्द वापरलाय. ऊर्जेसाठी डी हा शब्द वापरलाय. ते आपण पुढे त्यानं एक सूत्र बनवलंय. त्या सूत्रात पण बघून घेऊया. हे दोन महत्वाचं जे फंडामेंटल अनालिसिस आहे ते तुमच्या लक्षात आलं का? आणि ही जी ऊर्जा जी आहे की नाही, आता ही ऊर्जा जी आहे ही प्रत्येक वर्तनाला काही ना काही दिशा देण्याचं काम करते. म्हणून ही जी ऊर्जा आहे ही खूप महत्वाची आहे. जसं बघा आपल्याला तहान लागले, आपण गपच बसणार आहे का? काय करणार मग आपण? नाही. काय करणार? पाणी काय? पिणार. हा म्हणजे पाणी पिणार म्हणजे जवळ असेल तर ठीक आहे, जवळ नसेल तर काय करणार? उठून जाऊन पाणी पिणार, पण पिणार. नाही उठून जाऊन तर तुम्ही जिथं आहे तिथे शेजारी पाणीच नाही, काय करणार? तुम्ही जिथं आहे की नाही तिथं उठून गेलं तरी तिथं पाणी नाही, काय करणार? आप क्या करेंगे? कोणाला तरी सांगाल पाणी दे म्हणून. बरं कोण पण नाही तुमच्या शेजारी, मग क्या करेंगे? स्वतः पाण्यात घेणार कुठं आहे ते. स्वतः पाणी पाण्यात. बॉटल स्वतः घेणार जाऊन. करेक्ट. म्हणजे स्वतः तुम्ही काय पाण्याचं म्हणजे तुम्ही काय केलं इथं? इथं काय केलं? इथं क्या आपने यहाँ पर क्या किया? तुम्ही क्रिया. काय क्रिया केली, प्रयत्न केला, शोधाशोध केली, तुमच्या वर्तनाला तुम्ही दिशा दिली की बाबा रे इथं पाणी नाही तर तिथं चल, तिथं नसेल तर हे कर. हा मी जागेवर बसलेल्या मला उठायचंच नाही, मग मी कुणाला हाक मारून सांगेन. मग मी माझ्या वर्तनाला दिशा दिली आणि हे करायला लावलं. म्हणजे जर मला तहान लागली नसती तर मी कुणाला हाक मारून पाणी आणायला सांगितलं असतं का? मी उगाच दुकानात नाही. जाऊन 20 रुपयाची बिस्लरीची बॉटल आणली असती का? नाही. नाही. माणूस गरज असल्यावर ही सगळ्या गोष्टी करतो. म्हणून ही जी ऊर्जा आहे, ही ड्राईव्ह जी आहे ना, ते माणसाला ती दिशा करण्यासाठी कारणीभूत आहे. हे असं कोण म्हणतो? असं कोण म्हणतं? नीड, गरज. हा गरज. पण कोण म्हणतं? असं हल म्हणतो. क्लर्क हलवा. आता ह्याच्यामध्ये क्लर्कनं अजून काही गोष्टी सांगितल्या. ती आहे गोष्ट म्हणजे अध्ययनाचं सूत्रबद्ध मॉडेल. काय बनवलं मॉडेल? त्या मॉडेलमध्ये नेमकं असं काय आहे? तर हे मॉडेल असताना सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये या बाबांना सुद्धा आमिषाला महत्व दिलं. आमिषा म्हणजे अमिषा पटेल ना. आमिष आमिष कशाला म्हणतो आपण? आमिष कशाला म्हणतो? आमिष कशाला म्हणतो? येऊ द्या आवाज. आवाज आने दो. पैशाचा. प्रत्येक गोष्टीचं असतं आमिष. पैशाचं त्याचा असं काय? हा तू माझं हे काम कर, मी तुझं ते काम करतो. दिले का नाही आमिष? तुम्ही हे करू फिर मग हे करता. काय पण करा. हे जे काही आमिष आहे हे आमिष असेल किंवा ते पारितोषिक असेल, बक्षीस असेल, हे जेवढं मोठं असतो ना तेवढा माणूस काम जोमानं करतो. बरोबर आहे का चुकायचं? मला सांगा तुम्हाला मी म्हंटल की TET पास व्हा, बघू 4-5 वर्षांनी तुम्हाला कुठे जागा असेल तर नोकरी लावतो.
मग तुम्ही किती वर्षात टीईटी पास व्हा? किती वर्षात टीईटी पास व्हा? मी आता काय म्हणलं तुम्हाला की तुम्ही टीईटी पास व्हा, मी तुम्हाला 2-4 वर्षामध्ये नोकरी नक्कीच लावतो. तुम्ही किती वर्षात पास व्हा? वर्षातच टीईटी पास हो. वर्षातच वर्षातच व्हा. एका वर्ष- मी काय म्हणलं की तुम्ही टीईटी पास व्हा, मी 2-3 वर्षामध्ये तुम्हाला नोकरी लावतो म्हणजे लावतो. 2-3 वर्षात लावणारे म्हणल्यावर तुम्ही काय कराल? 2-3 वर्षामध्येच पास व्हाल. आता बघा, मी म्हंटल तुम्हाला की तू ह्याच पेपरमध्ये ह्याच वर्षी पास हो, तुला ह्याच वर्षी नोकरी लावतो. आता कधी तुम्ही कधी व्हाल? कधी पास याच व्हाल? वर्षी. हा, याच का बरं? वर्षी. का बरं असं केलं? असं का बरं केलं तुम्ही? पहिल्या वाक्यात आणि ह्या वाक्यात काय फरक झाला? म्हणजे पहिल्या वर्षी पहिल्या- नोकरी लावणार होता, मग पहिल्या वर्षी होणार. मग दोन वर्षी वर्ष जास्त होते ना, 2-3 वर्षात नोकरी लावणार होते. हा, 6 वर्ष. बरोबर. म्हणजे काय असतं, जितकं आमिष मोठं तितकंच कार्य मुजोमानं केलं जातं. तुम्ही हे काम आता आज पूर्ण करा, मी तुम्हाला ₹1,00,000 देतो आणि तू आज काम पूर्ण कर, बघू तुझी पगार या महिन्यात लवकर करेल. कुठला माणूस लवकर काम करेल हो? कुठला माणूस लवकर काम करेल मग अशा गोष्टीवर वाक्यावर? कोण काम करेल? एकानं म्हटलं की तू आजच्या आज ए ने म्हटलं की तू आजच्या आज काम पूर्ण कर, मी तुला ₹1,00,000 देतो. आणि बी न म्हटलं की आजच्या आज हे काम पूर्ण कर, तुझी या महिन्याची पगार लवकर करतो. कोणाचं काम लवकर होईल? आजच्या आज पैसे देतो म्हणणार. हा, म्हणजे एचं काम लवकर होईल. बरोबर का? का बरं? तर त्या ठिकाणी आमिष मोठं होतं. म्हणून ही जी काही ऊर्जा आहे किंवा आमिषाला देणारी जी काही प्रेरणा आहे, ही जितकी मोठी असते तितकंच आपण कार्य सुद्धा मोठ्या प्रमाणे करत असतो. आता यालाच किंवा याच ह्याच्यामध्ये आता तुमच्या डिस्प्लेला पण दिसत आहे बघा, सवयीची शक्ती, ज्याला हॅबिट म्हणतात, त्याला अजून एक शब्द वापरला पुस्तकामध्ये, तो म्हणजे आहे सवयीचे द्राढ्य. शक्तीला त्यांनी काय म्हणलं? द्राढ्य. आणि इंग्लिश शब्द सेमच आहे, फक्त मराठीमध्ये बदल आहे. ते म्हणजे सवयीचे द्राढ्य, ज्याला सवयीची शक्ती म्हणलेलं स्ट्रेंथ कारण असल्यामुळं. आता येथे द्राढ्य आहे, म्हणजे काय असतं सवयीची शक्ती? आता ह्याच्यामध्ये जो चेतक आहे आणि प्रतिसाद आहे, यामध्ये असणारा जो काही बंध चेतक आणि प्रतिसाद, ज्याच्यामध्ये तुमच्या त्या थर्मोडाईकनं पण सांगितलं होतं तुम्हाला, चेतक आणि ह्याच्यामध्ये जे काही बंध असतो यस आणि आर मध्ये, ठीक आहे नाही? आणि ते बंध म्हणजेच हे सवयीचं द्राढ्य आहे. ही संज्ञा दाखवत असताना हलने SHR ने दाखवली. कशाने दाखवली? ही संज्ञा दाखवली कारण त्याने एक सूत्र तयार केलंय, एक फॉर्म्युला तयार केलं आणि प्रश्न फॉर्म्युल्यावरच येतो, त्यामुळे ते समजलं पाहिजे. त्याने हा फॉर्म्युला कशावर दाखवला? SHR. काय दाखवलं? SHR. यस म्हणजे काय, एच म्हणजे काय, आर म्हणजे काय? कोण सांगेल का मग? कोण सांगेल का बघू? इसको जमता है क्या? यस म्हणजे स्टिम्युलस, व्हेरी नाईस, आर म्हणजे व्हेरी गुड. आणि एच म्हणजे हॅबिट. अरे वा, शबाश शबाश, एक नंबर. म्हणजे तुम्ही शिकले. आता ही झालं सूत्र. आता SHR म्हणजे सवयीचं द्राढ्य जिथं आहे ते पूर्ण करत असताना आपण जे काही चेतकामध्ये एक बंध निर्माण होतो, चेतक आणि प्रतिसाद. जसं की आपण सूर्याकडे पाहिलं, सूर्य चेतक आहे, प्रतिसाद काय होईल? सूर्याकडे पाहिल्यानंतर आपली पापणी ऑटोमॅटिक काय होईल? पापणी उघडीच राहील का? हा, बंद होईल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, एकदम बरोबर. मग त्याला दिलेला आपण काय आहे? प्रतिसाद आहे. आणि तो चेतक सूर्य आणि आपल्या प्रतिसादामध्ये आपण एक जे काही संबंध झालेला आहे
ते सवयीचा भाग आहे ना हो. म्हणजे मला सांगा, कुठला पण तेजस्वी उजेड दिसू दे, प्रकाश दिसू दे, आपल्या डोळ्यांच्या पापण्या लवलवतात की नाही? होतात की नाही? समोरची रात्रीच्या वेळेस गाडी आली, कुणाच तरी हेडलाईटचं उजेड जास्त असेल तर आपली पापणी ऑटोमॅटिक होती की नाही? आता तुम्हाला सांगावं बंद लागतं का होतात. त्याला? त्याला तुम्हाला सांगावं लागतं का पापणी बंद चालू हो बाबा म्हणून? बंद चालू होऊ नका. ऑटोमॅटिक होतात सर. Automatic होतंय. हा, तुमच्या समोर लगेच मी बिर्याणी ठेवली, काय होईल हो? बिर्याणी मस्तपैकी असं एकदम भारी पाय बी लावून असं लेग पीस वगैरे मस्तपैकी असं एकदम एक नंबरची बिर्याणी, क्या होगा? तोंडाला पाणी सुटत. करेक्ट. पाणी सुटत. हा, यस काय आहे या ठिकाणी? यस येस. यस काय आहे? स्टिम्युलस कोण कोण आहे? स्टिम्युलस इधर बिर्याणी. करेक्ट, बिर्याणी. फिर आर क्या था? आर क्या था? तोंडाला पाणी सुटत. हा, मग तुम्हाला असं सांगावं लागलं का रे बाबा मग तेवढी बारीक बिर्याणी आहे, तोंडाला पाणी येऊन? ऑटोमॅटिक तो सवयीचा भाग आहे, त्याला सांगावं लागत नाही. हा, आणि इथं नुसतं बिर्याणीचं नाव काढलं तर काही जणांच्या तोंडाला पाणी येतं. मग हे सवयीचा भाग आहे. मग येणं हा तोच सांगतो की काही सवयीची ताकद इतकी आहे, सवयीमध्ये इतकी शक्ती आहे की तो रिस्पॉन्स द्यायला भागच पडतो. बघा, तो रिस्पॉन्स द्यायला काय करतो? भागच पडतो, इतकी त्याच्यामध्ये असते. मग आता ही जी काही सवय आहे, ही जी एक शक्ती आहे, त्याच्यासाठी त्यानं एक सूत्र तयार केलं. एक सूत्र तयार केलं. आता सूत्र मला वाटतं पुढच्या भागात इथं आहे, आणि मी हे सूत्र दाखवतो आणि अजून रिटर्न देतो. हे सूत्र लिहून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट काढा, मरणात ठेवा, हा पेपरला येणार आहे एवढं लक्षात ठेवा. SER is equal to SER is equal to SHR into D into K. आता बघूयात कोण काय काय आहे ते. आता बघा, SER म्हणजे काय आहे? तर विशिष्ट चेतकाला विशिष्ट प्रतिसाद द्यायचा आहे. विशिष्ट चेतकाला काही जे चेतक असतात ना, त्याची प्रतिक्रिया ठरलेलीच असते, त्याचा रिस्पॉन्स ठरलेलाच असतो. बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा? काही जे चेतक असतात त्यांची विशिष्ट जी काही प्रतिक्रिया असते ती देण्याची आपली प्रवृत्ती सेमच असते. जसं की एखादं उदाहरण सांगू शकाल का की ह्या अमुक चेतक आहे सर, हे आपण देणार, ग्राह्यच आहे, ही प्रवृत्तीच आहे आपली. मंदिराला बघितलं की पाय पडणार. अरे वा, नमस्कार करणं. काय छान, काय मस्त, बरोबर बोलले वा, एकदम छान, विशिष्ट आहे. आणि लगेच आपलं प्रतिकार देण्याची प्रवृत्ती ठरलेली असते. मंदिर दिसलं की लांबून दुरूनच आपण नमस्कार करायला धडपड करतो किंवा लगेच हात जातात आपले ऑटोमॅटिकली. बरोबर, व्हेरी नाईस. आता इज इक्वल टू मध्ये काय झालंय? SHR म्हणजे हे सवयीचे ध्राड्य म्हणून आपण मगाच बघितलं. SHR म्हणजे काय दिलं तिथं? यस आणि H. ऍक्च्युअली इथं काय माहितीये का, हा शब्द सगळीकडे सेमच आहे. कुठलं? यस. यस इज इक्वल टू काय आहे? यस कशावर स्टँड आहे? यस स्टँड आहे तो तुमच्या स्टिम्युलस वरती. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो हो. हा. आता हा चेतक ज्याला आपण स्टिम्युलस म्हणतो, यस. आणि मग आर कशावर स्टँड आहे? आर प्रतिसाद, रिस्पॉन्स. करेक्ट, व्हेरी नाईस, रिस्पॉन्स, प्रतिसाद. बरोबर. आता हा त्याच्यावर आहे. मग राहिला ई आणि एच. एच म्हणजे आपण हॅबिट दिलं, आणि इथं प्रवृत्ती देण्याची जी काही टायमिंग आहे, जी वेळ आहे, ती त्याची प्रवृत्ती असेल. आता या ठिकाणी डी म्हणजे काय आहे? ड्राईव्ह, ऊर्जा. आणि के म्हणजे आहे या ठिकाणी अमिष, त्याला आपण लाच म्हणतो. ही गोष्ट आहे. म्हणजे हलनं आपल्या अध्ययनामध्ये सूत्रच मांडलं, SER is equal to SHR into D into K. हा फॉर्म्युलावर प्रश्न येतो. या ठिकाणी SER बरोबर हा एखादी जागा अशी रिकामी सोडली जाते आणि मग गुणुले D गुणुले K केलं जातं, आणि या ठिकाणी काय येईल म्हणून विचारलं जातं. म्हणून आपल्याला माहित पाहिजे. आणि दुसरं विचारलं जातं, हा सूत्र पूर्ण आहे तसं लिहिलं जातं, आणि याच्यामध्ये डी काय सांगतो असं प्रश्न विचारला जातो. डी काय आहे, डीचं मिनिंग काय आहे असंही विचारलं जातं. त्यामुळं आपल्याला हे व्यवस्थित लिहून घ्या, त्याचं चार्ट रूपात मांडणी करा आणि त्याचं
अभ्यास करा. ज्यावेळेस माणूस एखाद्या विशिष्ट प्रसंगी निर्माण झालेली जी काही ऊर्जा आहे ही संबंधित वर्तन वाढीसाठी अमिषाचे जे काही स्वरूप असतील, चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये निर्माण झालेलं काही सवयीचं द्राढ्य असेल, हे सगळं त्यांच्यावर अवलंबून असतं. हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. माणूस एखाद्या विशिष्ट चेतकाला विशिष्ट प्रतिसाद देण्याची जी काही प्रवृत्ती असते. समजा रमेश नावाचा मित्र आहे. आता बघा, रमेश नावाचा मित्र आहे आणि सुरेश पण आहे की नाही. सुरेश आणि रमेश हे दोघे मित्र आहेत, खूप जिगरी दोस्त आहे. पण सुरेश जवळ रमेश जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा रमेश तेव्हा तेव्हा सुरेश त्याला इग्नाइट करण्याचा, इग्नोर करण्याचा, तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. का बरं? काय बरं असेल? काय बरं असेल असं? कारण त्यांची जी सवय निर्माण झाली, ऊर्जा, आमिष, या सगळ्याच बाबी एकत्र करून जमल्यानंतरनं आपण त्याला काय देतो? प्रतिसाद देतो. आता रमेशचा स्वभाव कसा आहे, त्याचे गुणधर्म कसे आहे, मग ते टाइमपाससाठी येते का कामासाठी येते, नेमकं काय करते, मग त्याचा मला फायदा काय, हे सगळं विचार करून. सुरेश जर बिजी माणूस असेल, कामधंद्यामध्ये असेल, रमेश रिकामा टेकडा असेल, आला बघ रिकामा टेकडा, त्याला काय काम धंदा बी नाही आणि येते ते वडवड करत बसतंय. म्हणून आपले जी काही एक विचार बनलेला असतो, सवयीचे द्राढ्य बनलेलं असतं, ते तुम्हाला मग त्याला तसं प्रतिसाद देण्याची प्रवृत्तीच बनवतं. रमेश आला की उठून जाणं, मी नाही म्हणून सांग म्हणणं, हे की नाही, हे असं बनतं. म्हणून ह्या हलला असं वाटलं की ह्या हलनं जी त्याचं एक फॉर्म्युला मांडला की माणूस विशिष्ट चेतकाला विशिष्ट प्रतिसाद कसा देतो, त्याची प्रवृत्ती कशी बनते, याच्यासाठी त्याने सूत्र मांडलं आणि माणसाच्या प्रवृत्तीचं काय केलं? विश्लेषण केलं. आता हे सगळं करत असताना आता परत आपल्याला मागच्या स्लाइड मध्ये यावं लागेल, जिथं आपण थांबलो होतो. बरं आहे का? आता सवयीची शक्ती जिथं बघितलं, ज्याला आपण सवयीचे द्राढ्य पण म्हणलेलं आहे. अध्ययनाचा महत्वाचा घटक आहे. पुरस्काराद्वारे ज्याला आपण रिवॉर्ड म्हणतो, आमिष म्हणतो, आमिष म्हणले ना आपण, कमी झालेली प्रेरणा, ड्राईव्ह आणि यश आरची वारंवारता यातून निर्माण होत असते. म्हणजे सवयीची जी शक्ती आहे, सवयीचे जे द्राढ्य आहे, हे पुरस्काराद्वारे कमी झालेली प्रेरणा असेल आणि यशाल यांच्यातून वारंवारता यातून निर्माण होते. म्हणजे तुम्हाला ती प्रतिसाद कसा द्यायचा आहे, द्रढ काय आहे, हे ठरलेलं असतं. जसं की पॅवलॉवच्या प्रयोगामध्ये त्या कुत्र्याला वारंवार घंटा वाजवली, अन्न दिलं आणि मग प्रतिक्रिया झाली लाळ निर्मितीची. हे वारंवार दिल्यानंतर झालं काय, नुसता बेल वाजल्यावरही प्रतिसाद द्यायला लागला, लाळ निर्मिती व्हायला. मग हे कशानं झालं, तर त्या कुत्र्याला सवय निर्माण झाली, म्हणून त्याची ती सवयीचं काय आहे? द्राढ्य आहे. सवयीचं द्राढ्य. लक्षात? मग प्रेरणेची शक्ती असते, मग ऊर्जेचे पण द्राढ्य आहे. ते ऊर्जेचं काय द्राढ्य आहे की माणसाची शारीरिक कमतरता, आणि मग ती कमतरता झाली की माणसाचं वागणं बदल. जसं की माणसाची शक्ती तहान लागली समजा, तर माणूस काय करेल? काय द्राढ्य असेल त्याचं? पटकन पाणी पिणं असेल, आहे की नाही? जसं सवयीच्या द्राढ्यामध्ये झालं तसंच प्रेरणेच्या द्राढ्यामध्ये सुद्धा होतं. म्हणून माणूस ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करतो. अनुक्रिया करण्याची संभाव्यता, माणूस वर्तनाची अंतिम संभाव्यता जी असते माणसाची, ती म्हणजे वर्तनाची संभाव्यता, सवयीची शक्ती आणि प्रेरणेची शक्ती यांच्या गुणाकारावर अवलंबून आहे. कोणाचा गुणाकार? तुमच्या सवयीची जी काही द्राढ्य आहे ते आणि प्रेरणेची शक्ती कितपत आहे यांच्या गुणाकारावर त्या अनुक्रिया करण्याची संभाव्यता जास्त असते.
म्हणजे तुम्ही त्याला फॉलो कसं करता याच गोष्टीला. जसं की बघा, सूर्याकडे पाहिल्यानंतर पापण्या फडफडणं किंवा कमी जास्त करणं, हे तुम्ही काय केलं, अनुक्रिया केली. पण ही अनुक्रिया कशावर ठरली, तुमची सवयीची द्राढ्य आणि प्रेरणेचे धाढ्य यावर ठरलेला आहे. म्हणून नुसती सवय, सवय म्हणजे यच म्हणजे हॅबिट, किंवा नुसती प्रेरणा, डी म्हणजे ड्राईव्ह म्हणजे ऊर्जा, वर्तन निर्माण करू शकत नाही. दोन्ही आवश्यक आहे. नुसती एक गोष्ट अवलंबून नाही, तर सगळ्याच गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत आणि त्याच्यातूनच हे सगळं घडतं. म्हणून त्यानं अध्ययनाचं सूत्र मांडलं आणि मग हे शॉर्टकट मध्ये बनवलेलं उदाहरण आहे. पण जे आता मी इथं सांगितलं हे ओरिजिनल तुमचं काय आहे, हे ओरिजिनल काय आहे, सूत्र आहे. आता बघा, प्रबलन ज्याला आपण रिइन्फोर्समेंट म्हणतो, गरजेची पूर्तता. आता ही गरजेची पूर्तता म्हणजे आपल्याला जी काही गरज आहे त्या गरजेची पूर्तता आपण कसं करतो. आता सवयीचे जे द्राढ्य आहे की नाही, सवयीचं द्राढ्य म्हणजेच आपण चेतक आणि प्रतिसाद यामधील कायमस्वरूपी आणि दूरगामी अध्ययनासाठी अशा प्रकारच्या द्राढ्याची अत्यंत आवश्यकता असते. मग ही आवश्यकता असत असताना हलनं अध्ययन प्रक्रियेची 4 अवस्थांच्या श्रेणी मांडल्या. किती? 4. आता इथं थोडं लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल. हलने अध्ययन प्रक्रियेची 4 अवस्थांची श्रेणी मांडली. 4 अवस्थांची श्रेणी मांडली. पहिली अवस्था लिहून घेत आहात का तुम्ही? पहिली अवस्था, हो सर. पहिली अवस्था, त्याची पहिली अवस्था आहे फर्स्ट स्टेज. सांगा सर. प्रयोगाला अध्ययनासाठी उद्युक्त करणाऱ्या सर्व बाबींचा यामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ, सर एक मिनिट. सर अजून एकदा सांगाल का? पहिली अवस्था, पहिल्या फर्स्ट स्टेज, प्रयोगाला अध्ययनासाठी उद्युक्त करणाऱ्या सर्व बाबींचा यामध्ये समावेश होतो. उद्युक्त करणाऱ्या सर्व बाबींचा यामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ, भूक लागली. भूक लागल्यावर काय करतो आपण? अन्नाची शोध घेतो, धडपड करतो, आहे की नाही? आता तुम्ही समजा पाहुण्यांच्या इथं गेलेला आहे, तुम्ही खूप उपाशी आहे. गेले पाहुण्याला तुम्ही जेवण मागणार ना, भूक लागली तेवढी. भूक लागणे, लिहिलं? भूक लागणे आणि मग त्याच्याबद्दल शोध घेतो. काय घेतो आपण? शोध घेतो. आता आहे नेक्स्ट स्टेज, सेकंड स्टेज. त्याच्यामध्ये मध्यस्थ प्रवर्तके येतात. काय येतात? मध्यस्थ परिवर्तके. हा सर. भूक लागली, मग मध्यस्थ परिवर्तके काय काम करतात? पहिला आपण लिहून घेऊया, मग आपण त्याचा एक्सप्लेन करू. आणि मग आहे थर्ड स्टेज, तिसरी अवस्था. प्रतिक्रियेचा जोम हा अमिषाच्या प्रेरणावर अवलंबून असतो. प्रतिक्रियेचा जोम किंवा जोश, प्रतिक्रियेचा जोम हा अमिषाच्या प्रेरणावर अवलंबून असतो. लिहलं का? सर एकच मिनिट. आता दुसरं काय? तिसरं सांगितलं मध्यस्थ सगळं. परिवर्तन.
तिसरं मध्यस्थ सांग. परिवर्तन याचं सांगा सर. झालं तीन झाले. आता फोर्थ दुसरं आणि सांगा लास्ट. सर. दुसऱ्याच राहिले ना. हा फक्त मध्य- पॉइंट दिलेत नाही दिलेत. मध्यस्थ परिवर्तक एवढं सांगितलं. तेवढंच लिहा. हा. दुसऱ्या अवस्थेमध्ये तेवढंच येतं. तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रतिक्रियेचा जो महाआमिषाच्या प्रेरणावर अवलंबून असतो. आणि चौथी अवस्था अध्ययन झालेल्या वर्तनाचे दृश्यमान रूप होय. अध्ययन झालेल्या वर्तनाचे दृश्यमान रूप होय. या 4 अवस्थामध्ये बसवून एक मला उदाहरण सांगा. दृश्यमान रूप. चौथा अजून एकदा सांगा सर. अजून एकदा सांगू का? अध्ययन झालेल्या वर्तनाचे दृश्यमान रूप होय. म्हणजे जे आपण पाहतो, आहे की नाही. मग तुम्हाला काय झालं, पहिल्या अवस्थेमध्ये काय झालं, आता इथं समजून सांगू का, लिहिलं झालं, एक उदाहरण देऊन सांगू, एक्सप्लेन करू का? हो सर सांगा सर. एक्सप्लेन करू का नको? एक्सप्लेन करा सर. येस. आता ह्या 4 अवस्था आहेत की नाही, या 4 अवस्थामध्ये आपण एक उदाहरण ठेवून त्याचं एक्सप्लेनेशन करून पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. ही थिअरी खूप महत्वाची आहे. IMP मध्ये जाते, लक्षात घ्या. पहिल्या 2-3 थिअऱ्या पेपर 1 ला इम्पॉर्टंट आहे, तर अवघड थिअरी पेपर 2 ला महत्वाची आहे. पेपर 2 मध्ये थर्मोडायनामिक प्यावला स्किनर नहीं आते, ये लोग आते जो तुम्हें तकलीफ देने के लिए आते. अलग अलग लक्षात. हॅलो हा सर, प्रबलनचं मागचं ते स्क्रीन शेअर करा अजून एकदा सर. कसली? ह्याच्या आधीच स्क्रीन सर. ह्याच्या अगोदरची पाहिजे का? हो. का हो, लिहिलं नाही तुम्ही? ते हेच स्क्रीनशॉट घेतो, थांबा सर. हे का? बर. आता मी उदाहरण सांगून मी आताची जे स्टेज आहेत, अवस्था आहेत नाही, ते थोडे तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. आता हलनं अध्ययन प्रक्रियेची जी 4 अवस्थांची श्रेणी सांगितली किंवा मांडली, त्यामध्ये एकूण 4 अवस्था मांडल्या. माणसांच्या अवस्था मांडल्या की माणसाचं वर्तन कसं घडतं, त्याला शक्ती कशी येते, आमिष कसं कारणीभूत ठरतं, मध्यस्थ प्रवर्तक कशी त्या ठिकाणी महत्वाची असतात, हे त्यांनी समजून सांगितलं. आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर आपण सूत्र समजून घेतली. गरज म्हणजे काय, प्रेरणा म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, मध्यस्थ प्रवर्तक कोण असतात. मध्यस्थ प्रवर्तकामध्ये आपले सर्व इंद्रिय येतात. इंद्रिय, हे की नाही, जेवढे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांची गरज असते आणि हे मग मध्यस्थ प्रवर्तक ठरतात. त्याला आपण ऑर्गॅनिझम म्हणतो. ओने दर्शवलेलं आपण. आणि ही मध्यस्थ प्रवर्तक हीच आपल्याला पुढं काम करण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण पुढं कितपत काम करायचं हे ठरवण्यासाठी आमिष खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी का काम करू, मी काम करू. आता माझी शारीरिक गरज आहे, मला लागली भूक किंवा मला लागली तहान. आता तहान लागल्यानंतर माझं मध्यस्थ प्रवर्तक काय येईल, मध्यस्थ परिवर्तक काय येईल. तहान लागली मला, पहिल्या अवस्थेमध्ये मला लागली तहान. अब क्या करू मैं, दुसरी अवस्था आहे माझी मध्यस्थ प्रवर्तकाची. तहान शरीराला लागली म्हणून शरीर वाटतं की बाबा आता आपण पाणी घेतलं पाहिजे. आणि मग तिसरी अवस्था काय आहे की जिथं आमिषाच्या प्रेरणेवर अवलंबून असतं. म्हणजे जितकं आमिष मोठं तितकं तुम्हाला काम पण फास्ट मिळेल. आता तुम्हाला तहान कितपत लागलेली आहे त्याच्यावर ठरतं की पाणी कसं पिणार आणि कधी पिणार आहे. बरोबर आहे का? जर तुम्हाला तहान भरपूर लागलेली असेल आणि आता ताप चालू असेल तर तुम्ही काय कराल, तुमचं विचारलं मी, तुमचं विचारलं, कारण तुम्ही तिसऱ्या स्टेजवरती आहात, आपण तिसऱ्या स्टेजवरती आहोत. ऑनलाईन क्लास चालू आहे आणि तुम्हाला तहान लागली, काय करणार? उठून पाणी पिणार.
किंवा ओके. बॉटल शेजारी असेल तर बॉटल पाणी प्यायचं. ठेवणार. खडीसाखर किंवा चॉकलेट. 2-3 उत्तर आले आहे की नाही. एक उत्तर आलं उठून पाणी पिणार, दुसरं काय आलं? चॉकलेट खाणं असं काहीतरी खडीसाखर किंवा चॉकलेट. हा काय चॉकलेट काय? चॉकलेट खाणार. खडीसाखर हा. किंवा चॉकलेट खाऊ. बरं, खडीसाखर तहान लागली ना, मग तहान शमवण्यासाठी तुम्ही खडीसाखर किंवा चॉकलेट खाल्लं. व्हेरी नाईस. अजून कोणाला ज्या सांगणार, कोणतरी शेजारी असलेल्या व्यक्तीला सांगणार पाणी हा, हा. आणले म्हणून. बरोबर हा एकदम बरोबर. अजून मला जे हवंय ना. हा? काय किंवा मोबाईल घेऊन जाणार. नाही हो, आता कोणाचं तरी महत्वाचं उत्तर आलं तर मला ते अपेक्षित आहे, मला ते उत्तर. तास चालू तर मी होण्याच्या सांगू आधी का? पाणी जवळ ठेवणार. कोण तर काय म्हणलं बघा, ते बरोबर उत्तर सांगायला लागलंय, पण त्याचं रेंज कमी असल्यामुळे मला काही स्पष्ट आवाज येईना. ज्याला आला असेल तर त्याचं उत्तर मला रिपीट करून सांगा कोणतरी. तास सुरू होण्याच्या आधी पाणी बॉटल घेऊन बसणार. बरं. म्हणजे अगोदरच त्यांनी प्रिपेअर केलं. वा, काय भारी. ओके, नाईस. अजून अभी भी मेरा जो चाहिए ना मुझे वो नहीं यार. अजून तर आता आणखी आता नवीन एक आहे आता. आपण हा. बसल्या ठिकाणी करू शकतो. हा, महत्वाच्या ठिकाणी आवाज केला तो धोत्रे, आवाज तुमचा गेला महत्वाच्या ठिकाणी. झोमॅटो किंवा स्विगी. वा, हॅलो. हा. आपण बसल्या ठिकाणी ऑर्डर करू शकतो सर. वा, काय डोकं लावलं होतं तुम्ही. मला वा, काय इन्व्हेन्शन लावलं तुम्ही ऑनलाईन तासिकेत बसलेला आहे, घरातच बसलाय आणि तुम्ही ऑनलाईन वर मागवणार झोमॅटोवरून पाणी. वा, क्या बात आहे. ओके, व्हेरी नाईस. अजून कुणाला काही वेगळं कोणी आता दुबईवरून मागवते का बा कोणी पाणी? मला जे अपेक्षित आहे की नाही ते थोडं उत्तर यायला थोडं कमी पडत आहे. थोडं लय नाही, थोडंच कमी आहे, जास्त नाही. तर कार्य करण्यासाठी ऊर्जा पाहिजे सर. बा, आता सूत्राकडे जाऊ नका. मी साधं तुम्हाला विचारलं, तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये बसलेले आहात, तुम्हाला तहान लागली. माझं एवढ्याच प्रश्नाचं उत्तर. हा, एक कोण तर म्हणलं उठून जाणार, दुसरं कोण म्हणले स्विगी वरून त्या झोमॅटोवरून बोलवणार, कोण म्हणलं मी बाजूवाल्याला सांगून बोलवून घेणार, कोण म्हणलं मी अगोदरच पाणी घेऊन बसणार. वा, छान. सर मी मोबाईल घेऊन पाणी प्यायला जाणार. अरे वा, हा, हे मला पाहिजे होतं काहीतरी. मोबाईल घेऊनच जाणार तर मी पाणी प्यायला, म्हणजे तास पण राहील आणि पाणी पण मला. ओके, अजून कोणाला काय अजून वेगळं आहे का? मला इथं अपेक्षित काय होतं की सर मी तास झाल्यावर पाणी पिईल. हे कोण मी बनतंय का बोलत होतो, तास झाल्यावर पाणी पिईल. मग हे सगळ्यांनी जी धडपड केली आणि मी जे आता उत्तर सांगितलं तास झाल्यानंतर पाणी पिईल, काय फरक आहे याच्यामध्ये? तर लक्ष लागत नाही सर तासामध्ये. कंट्रोल नियंत्रण. हा, नाही, गरज. आता त्याची गरज मला सांगा, तहान लागली आहे पण मी माझी गरज थांबवू शकतो, 5-10 मिनिट तासभर थांबवू शकेल. पण ज्याला जितपत गडबड आहे, ज्याला जेवढी गडबड आहे, त्याला वाटतं तास पण सुटायचं नाही, माझं पाणी पण प्यायचं आहे, म्हणून मी मोबाईलच घेऊन पाण्याला जाते. वा, आलं का नाही लक्षात? म्हणजे त्याला सगळ्यापेक्षा जास्त गरज होती. म्हणजे ह्या ज्या 4 अवस्था सांगितल्या, ह्या 4 अवस्था आपल्या गरजावर अवलंबून आहे. आणि मग ही झाली तिसऱ्या अवस्थेत. आपण चौथ्या अवस्थेत काय आलो की ते पाणी प्यायल्यानंतर जे फरक तुम्हाला दिसणार आहे, ते जे बदल झाला तो खरी चौथ्या अवस्था, तो दृश्यमान रूप आहे तुमचं. पाणी प्यायल्यावर तुमचं काय होईल? शांत होईल, हे की नाही? आता अस्वस्थ होते तुम्ही, पाणी तहान लागले, खूप तहान लागले, उठायचं नाही, हे महत्वाचं चालू आहे, उठून जायचं, कुठं जायचं, काय होईल आणि काय होईल, म्हणून तुम्ही ती हालचाली आणि अस्वस्थता, धड त्या क्लासवरही लक्ष नाही आणि स्वतःची शरीराची ताण, ती गोष्ट पण शमवणं आहे. मग अशा वेळेस काय करायचं? जसं की बहुतांश महिला आजच्या आपल्या क्लासमधल्या स्वयंपाक करता करता लेक्चर अटेंड करतात.
जेवण करता करता आणि जेवता जेवता सुद्धा काही जण क्लास अटेंड करतात, त्याच्यामुळे ते बोलत सुद्धा नाही. मग हे कसं झालं, तर शारीरिक गरज पण तितकी महत्वाची होती, म्हणून ती गोष्ट त्यांनी तत्पर केली. म्हणून तिसरी अवस्था खूप महत्वाची आहे, कारण प्रतिक्रियेचा जोम हा पूर्णपणे अमिषाच्या प्रेरणेवर अवलंबून असतो. आम्ही जितकं मोठं तितकं काम लवकर होत असतं, बरोबर की नाही. तहान जर खूप लागली तर तुम्हाला पाणी प्यायल्याच्या विलासच नाही, उठून तर जावं लागेल, बोलवावं तर लागेल. मोबाईल आहे तिथं पडू दे, आता मी जिवंत असेल सर सलामत तर पगडी आजाद आहे की नाही, ती महत्वाचं आहे. म्हणून आमिष खूप महत्वाचं आहे. कुठलंही कार्य घडून आणताना आमिष खूप महत्वाचं आहे. काय मत आहे तुमचं याच्यावरती? काय मत आहे, बरोबर आहे का नाही? तुमचं मत काय? हा, आता ह्याच्यामध्ये जे आहे ते हेच सांगितलं, इथं 4 अवस्था ज्या सांगितल्या. आता प्राथमिक ज्याला प्रबलन म्हणतो आपण, प्रबलन गरजेची पूर्तता करणारा जे घटक थेट प्राथमिक गरजा भागवतात किंवा कमी करतात, जसं की उदाहरण असेल, भूक असेल, तहान असेल, शारीरिक गरज आहे ना, हे जन्मजात आणि स्वाभाविक असतात. जन्मजात आणि स्वाभाविक असतात, हे करावंच लागणार आहे, त्याला इलाजच नाही. नैसर्गिक क्रिया करावंच लागणार आहे, इलाजच नाही. म्हणून ते प्राथमिक मजबूतीकरणाला शब्द आहे प्रबलन. मजबूतीकरण, इथं मजबूतीकरण शब्द पाहू नका, कारण इथं ते ट्रान्सलेटर खूप असं प्रॉब्लेम करतं बघा. प्रबलन जे आहे की नाही हा योग्य शब्द आहे, आणि प्रबलन म्हणजेच रेनिफोर्समेंट. ज्या ठिकाणी मजबूतीकरण शब्द आलेला आहे तिथं तुम्ही प्रबलन हा शब्द वापरा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील, बरोबर. त्यानंतर आहे दुय्यम. दुय्यम रेनिफोर्समेंट मध्ये काय येतं, सेकंडरी मध्ये जे घटक प्राथमिक प्रबलनाशी जोडलेले जातात आणि तेच हे दुय्यम मध्ये येतात. कसं, जसं की पैसा असेल, तुमची स्तुती कोणीतरी केली, तुमच्यातले चांगले गुण असेल, यांची अन्नासाठी देवाणघेवाण करता येते, बरोबर. आता बघा, पैशाने आपण अन्नाची देवाणघेवाण करू, पण स्तुतीनं कशी करायची हो? स्तुतीनं बघू कुणाचं डोकं कितपत चाललंय, कारण आपण करतोच हे. स्तुतीनं भूक लागली की आपण जेवण करतो. हा, स्तुती म्हणजे छान झालं, मस्त झालं. हा 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 हा, खरं खरं. आई तू काय जेवण छान बनवती ग, लय भारी बनवती, स्तुती केली, आई ऑटोमॅटिक काम करते, हे की नाही. पोराला लय आवडते माझ्या म्हणून, हे की नाही. आणि आपण मन पण मराठी त्याच्यामुळे चालेल, कामापुरता मामा आणि कशापुरती कोण, मन पूर्ण करा, कामापुरता मामा आणि डायजेस्ट पुरते कोण, ताकापुरत्या ताकापुरते आजी. हा, तेवढं ताक आणि मामा, कामापुरता मामा. काम असेपर्यंत गोड गोड बोलायचं, काम संपलं की मामा बी गेला आणि ते सगळंच गेलं. ही आपण स्तुती करून आपली कामं करून घेतो. सगळीच कामं पैशानं होत नाही, काही स्तुतीने होतात आणि काही आपल्या चांगल्या गुणामुळे होतात. हे आलं सेकंडरी, पण प्रायमरीवरच अवलंबून आहे सगळं. आणि मग तिसरी स्टेज येते ती म्हणजे अध्ययन आणि सवयीची निर्मिती. जेव्हा एखादा प्रतिसाद किंवा प्रेरणा कमी करतो आपली, तेव्हा सवयीची शक्ती, ज्याला आपण द्राढ्य म्हणलेलं आहे तिथं, हवंय हॅबिट, आहे की नाही, ती वाढते आणि अध्ययन होतं. म्हणजे या ज्या ठिकाणी जेव्हा एखादा प्रतिसाद किंवा प्रेरणा कमी करतो आणि ज्या ठिकाणी सवयीची शक्ती किंवा सवयीचं द्राढ्य वाढलेलं असतं, त्यावेळेस ऑटोमॅटिकली अध्ययन होत असतं. म्हणजे एखाद्या प्रतिसादकाला जेव्हा आपण वारंवार प्रतिसाद देत असेल तर आपल्याला सवय होऊन जाते, आणि मग सवय एकदा का झाली की ऑटोमॅटिकली आपलं अध्ययन होतं. हे तिसरं स्टेज या ठिकाणी सांगतं. त्यानंतर नाही त्याचं शैक्षणिक महत्व, म्हणजे काय करायचं मग या उपपत्तीचं शैक्षणिक महत्व काय करायचं हालचं ह्याच्यामध्ये. आणि हे शैक्षणिक महत्व जाणून घेण्यापूर्वी आपण काय करूया, एक आपण इथं इथं म्हणजे कुठं माहितीये का, एक मिनिट थोडं मागे येतो. ओके,
इथं आपण एक सूत्र पाहिलं होतं, बरोबर आहे का? हे सूत्र थोडं तुम्हाला विस्तारित करून देतो, कारण हे सूत्र सुद्धा खूप महत्वाचं आहे. हे सूत्र IMP मध्ये जाते, बरोबर. आता हे 3 पॉइंट आहेत, या सूत्रावर अवलंबून आहे, बरोबर आहे का? पटपट रिप्लाय द्या मला, कारण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मला काय, मी हे ड्रॉप पण करू शकतो, हो मी सर. ड्रॉप पण करू शकतो, मला गरजेचं नाहीये. तुम्ही जर व्यवस्थित रिप्लाय दिला की तुम्हाला याच्यामधले बारकावे सांगतो, हे बारकावे कळले की ऑटोमॅटिक प्रश्न कसाही आला उत्तर तुम्ही सहज देऊ शकता, उत्तराला तुम्ही कमीच पडणार नाही. आता आपलं हे जे सूत्र आहे, आतापर्यंत सूत्र होतं यस आणि आर, मात्र हलचं सूत्र वेगळं काय पडलं, तर त्यानं यस आणि आर मध्ये जी एक क्रिया होते त्याच्यासाठी त्यानं ओ वापरला, बरोबर. आता बघा, यस म्हणजे स्टिम्युलस, ओ म्हणजे ऑर्गॅनिझम आणि आर म्हणजे रिस्पॉन्स आहे. मग त्यांनी इथं काय केलं, चेतक, इंद्रिय आणि प्रतिक्रिया. इथं कंसात काय दिले बघा, स्वतंत्र परिवर्तक, मध्यस्थ परिवर्तक आणि परतंत्र परिवर्तक. आता हे सूत्र तुम्ही तुमच्या वहीत सध्या लिहा. कसं लिहा सांगतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या वहीमध्ये कसं लिहायचं, कारण मी अजून ह्याच्या खाली पण घटक सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं लिहा. पहिलं लिहा यस आडव्या रेषेमध्ये, ओ असं अंतर सोडून पूर्णपणे तुमचं ती वहीचं पेज असं आडवं पेज पूर्णपणे कव्हर झालं पाहिजे. मग याच्या खाली लिहा, यसच्या खाली असं बाण दाखवून, ओच्या खाली असं बाण दाखवा, एरो दाखवा, आणि यसच्या खाली लिहा. यसच्या खाली काही, यस म्हणजे स्टिम्युलस, इंग्लिशमध्ये पण लिहा आणि मराठीमध्ये पण लिहा, चेतक. मग ओच लिहा, ऑर्गॅनिझम, हे येऊ द्या बरोबर याच्या खाली. रिस्पॉन्स आणि प्रतिक्रिया हे येऊ द्या याच्या खाली. आलं का लक्षात? याच्या खाली, याच्या खाली, याच्या खाली लिहिलं. त्याच्या खाली परत एक बाण करा, असं परत बाण करा, ज्या पद्धतीने आपण ट्री डायग्राम काढतो तसं. मग त्याच्या खाली, यसच्या खाली तुम्ही लिहिलं चेतक, स्टिम्युलस, त्याच्या खाली घ्या हे स्वतंत्र परिवर्तक. स्वतंत्र परिवर्तक हे जे आहे ना ते घ्या इथं. हे घ्या कुठं, इथं ह्याच्या खाली, असं. त्याच्यानंतर ना ओच्या खाली इथं घ्या मध्यस्थ परिवर्तक, आणि परतंत्र परिवर्तक कुठे घेतलं, इथं आरच्या खाली, बरोबर. आता ह्याच्या खाली लिहा, एक एक सांगतो. आता मी तोंडी सांगणार आहे. स्वतंत्र परिवर्तकाच्या खाली लिहा, स्वतंत्र परिवर्तकामध्ये कोण कोण येतं, स्टिम्युलस मध्ये कोण कोण येतं, उदाहरणाखातर दिवे येतात. त्याच्या खाली लिहा अन्न, पाणी, कारण हे शारीरिक गरज आहेत ना, अन्न, पाणी, काम, वासना इत्यादी. अन्न, पाणी, काम, वासना इत्यादी. अतृप्ती, अतृप्ती लिहिलं. हो सर. आवाज येऊ द्या. हो सर. पुढचं सांगू मग. हो, ऑर्गनायझम, इंद्रिय. बरोबर, ऑर्गॅनिझम मध्ये लिहा. येतं चेतक, चेतक एका खाली एक लिहा, चेतक, आमिषांचे प्रेरक, आमिषाचे प्रेरण, आमिषा. हो. आमिषा पटेल नव्हे, आमिषांचे प्रेरण. आमिष म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, आमिष म्हणजे काय सांगितलं, प्रेरणा, अवलंब, प्रतिक्रियेचा जोश. आमिष म्हणजे तिथं आपण साध्या सोप्या भाषेत सांगितलं की लाच, त्याला म्हणतो ना आमिष, बक्षीस, आहे की नाही, त्याच्यामुळं आपलं मन परिवर्तन होतं. आम्ही जितकं मोठं तितकं तुमचं काम करण्याचा दोष. मी तुला ₹1,00,000 देतो, हे काम कर आजच्यात, मग आपण त्या जोशात काम करतो नाही. म्हणून आमिष खूप महत्वाचं आहे. पहिलं लिहिलं चेतक, मग लिहिलं आमिषाचे प्रेरण, आणि मग लिहा सवयींचे द्राढ्य, सवयींचे द्राढ्य. झालं सर. आता लिहा सर सवयीचे, द्राढ्य, द्राढ्य, सॉरी सर, सवयीचे, सवयीचे द्राढ्य, किंवा किंवा शक्ती लिहा तिथं, सवयींची शक्ती, हॅबिट. पण द्राढ्य हे शब्द वापरा. द्राढ्य शब्द का वापरा, हे मानसशास्त्रीय शब्द आहे आणि हाच पेपरला येतो जो आपल्याला वारंवार पिडणार आहे. म्हणून लिहिताना पण वाचताना पण आपण ते लिहिलं की परिपाठ होऊन जात.
सवयींचे द्राढ्य ते कळत नाहीये सर तो शब्द, थोडस लिहिता का इथं? बरं एकच मिनिट हा थांबा. छान असं काहीतरी आलं होतं. कुठे गेलं हा लिहितो. दिसतंय का बघा. सर SER या सूत्रात होतं सर. हा होतं कुठं होतं मागं होतं का? हो सर SER सूत्र. तिथं आहे का? हे बघा. सवयीचे द्राढ्य म्हणून आहे. डल य जोड हो 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 रफाक्ष. इथं आहे का? नाही माग घ्या. मी मागच्या लिहिलं स्लाइड मध्ये आहे. एवढ्या याच्या करणं हो इथंच आहे बघा. हा, आहे सर. बघा किती मुलांचं लक्ष आहे बघा. माझ्यापेक्षा लक्ष तुमचं जास्त आहे. असं पाहिजे. लिहिलं का? आता काय राहिलं आपलं? परतंत्र परिवर्तकामध्ये लिहायचं बरोबर का? त्याच्यात घ्या विस्तार सर रिस्पॉन्स मध्ये ना? नाही हो रिस्पॉन्स कुठं आला इथं? हा परितंत्र परिवर्तक. हा परतंत्र परिवर्तक मध्ये काय लिहायचं तुम्हाला? विस्तार, वेग, विलोपन, विरोध विस्तार, वेग, विलोपन आणि विरोध. आता एक स्टेटमेंट लिहून घ्या. एक स्टार करा आणि तिथं लिहा. स्टार करून लिहा. जेवढे जास्त मोठे आमिष मला वाटतं जरा फास्ट लिहिलं तर बरं होईल, कारण भरपूर आहे आपल्याला. अजून एक स्लाइड आहे. जेवढे जास्त मोठे आमिष तेवढी त्याची गरजेचे उपशमन म्हणजे ती भागवणे. उपशमन करण्याची क्षमता अधिक व परिणामी सवयींचे द्राढ्य वाढवण्याची शक्यताही अधिक आमिषांच्या स्वरूपात बदल केला की त्याचा तात्काळ परिणाम कृतीवर होतो. झालं सर. आता आपण बघूया त्याचं शैक्षणिक महत्व. म्हणजे या उपपत्तीचं शैक्षणिक महत्व काय आहे. तर पहिलं आहे याच्यामध्ये बघा की प्रेरणेचं महत्व आहे की नाही. प्रेरणा खूप महत्वाची आहे. अध्ययनासाठी सुरुवातीला प्रेरणा खूप महत्वाची असते आणि ते निर्माण करणं आवश्यक आहे. जसं की विद्यार्थ्यांना जिज्ञासा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी निर्माण करायची आहे.
उत्कृष्टतेची भूक निर्माण करायची आहे. उत्कृष्टतेची भूक म्हणजे मी अधिक चांगला कसा होईल. हे कशानं होणार आहे? हे कशामुळे पॉसिबल आहे? तर प्रेरणेमुळे पॉसिबल आहे. प्रेरणेशिवाय हे शक्यच नाही. प्रेरणा या ठिकाणी 2 शब्दाने वापरलेला आहे. एक म्हणजे प्रेरणा म्हणजे ड्राईव्ह, आहे की नाही? प्रेरणा म्हणजे ड्राईव्ह आणि प्रेरणा म्हणजे ऊर्जा. ह्या 2 शब्दांनी वापरलेला आहे. म्हणून त्याचा वापर शिकवत असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी वापरायचा आहे. विद्यार्थ्यांना प्रेरक बनवायचं आहे. विद्यार्थ्यांना क्युरिओसिटी निर्माण करणारा बनवायचा आहे. विद्यार्थ्यांना फक्त सांगकाम्या बनवायचं नाहीये, तर त्याला एक एक्सलन्स भूमिका निभावणारा विद्यार्थी बनवायचा आहे. चांगलं करणारा बनवायचा आहे. याच्यासाठी प्रबलन आणि गरज खूप महत्वाची असणार आहे. म्हणजे नुसतं बक्षीस देऊन जमणार नाही. नुसतं बक्षीस देऊन जमणार नाही, तर बक्षीस विद्यार्थ्यांच्या कोणती तरी गरज पूर्ण करणारं असावं. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही बक्षीस देतो, आपण शाळेमध्ये छोटे छोटे बक्षीस देतो, पहिला नंबर आला किंवा वारंवार उत्तर देणारा, आपण काय देतो? काय बक्षीस म्हणून देतो विद्यार्थ्यांना? वही, पेन. व्हेरी नाईस, एकदम बरोबर. वही देतो, पेन देतो. हे का बरं देतो आपण? वही पेनच का बरं देतो? तुम्ही त्याला दुसरं का देत नाही? एखादं घड्याळ द्यावं, पाण्याचा हंडा द्यावा, कुकर द्यावं, शिगडी द्यावी. तुम्ही वहीनच पेन का देता? कारण त्याला त्याला गरज त्याची आहे गरज सर. आहे ना. अरे, त्याला ते गरजेचं आहे. जे गरजेचं आहे ते दिलं. बोला, बोलते वा. मुलांना आपण तेच देतो. हे भांडी कुणी त्याचा काय उपयोग नाही होणार ना. मग भांडी कुणाला दिली पाहिजे? बरोबर आहे. मग भांडी कुणाला दिली पाहिजे? आईना तुमच्या आईना. म्हणजे ज्याला त्याची गरज आहे तेच त्याला दिलं पाहिजे. बरोबर आहे का? एखाद्या विद्यार्थ्याकडे भरपूर पेन्सिली जर असतील, कारण परत बक्षीस म्हणून आपण त्याला जर पेन्सिल दिली तर त्याला त्याची किंमतही वाटणार नाही आणि त्याची गरजही त्याला असणार नाही. म्हणून त्याला किंवा देत असताना, विद्यार्थ्याला देत असताना त्याच्या गरजा बघून द्या. आता तुम्ही आता आपल्या भागातल्या ज्या शाळा वगैरे आहेत त्या चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत, पालक वर्ग चांगला सुस्थित आहे. परंतु जर आपण वेगळ्या शाळा बघितल्या, वेगळा बॅकग्राऊंड बघितला, वेगळ्या म्हणण्यापेक्षा काही जिल्हा परिषद शाळा बघितल्या, गरीब घरची मुलं असतात, ठीक आहे नाही, काही तांड्यावर राहणारी, पाड्यावर राहणारी, वस्तीवर राहणारी मुलं, की त्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पण काही वस्तू नसतात. मग शाळेतल्या वेगवेगळ्या वस्तू, कंपास, अशा ज्या काही वस्तू आहेत त्या त्यांच्याकडे येणार कुठून? मग त्या जर आपण पुरवल्या तर मग होणार काय आहे? त्यांचं ती गरज शमणार आहे. शमणे, ठीक आहे नाही. आणि ती गरज काय एकदा का शमली की मग विद्यार्थी पुढील कार्य करण्यासाठी जोमाने तयार होतो. म्हणून शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बक्षीस नुसतं द्यायचंच नाही, तर त्या बक्षिसाची त्या विद्यार्थ्यांच्या कोणत्या ना कोणत्या गरजा पूर्ण करणाऱ्या असल्या पाहिजे, असं बघून त्याला केलं पाहिजे. त्याच्यानंतर अभ्यासक्रम रचना. अभ्यासक्रमातील जे काही धडे असतील, विषय असेल, हे सगळे लहान लहान टप्प्यामध्ये असले पाहिजे, तार्किक असले पाहिजे, की जेणेकरून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याच्या संदर्भात कृती केली पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तरच त्या अभ्यासक्रमाची रचना सफल झाली असं म्हणता येईल. एकदम काय म्हणतो आपण त्याला, कॉम्प्लिकेटेड न करता, कॉम्प्लिकेटेड तर अभ्यासक्रम करायचाच नाही, त्याची रचना एकदम सुटसुटीत असली पाहिजे. मध्यम, जसं की निम्न, मध्यम आणि उच्च अशा तिन्ही श्रेणीमध्ये आपला अभ्यासक्रम विभागला गेला पाहिजे. वयानुसार, आवडीनुसार, बुद्धीनुसार आपल्या अभ्यासक्रमाची रचना केलेली असली पाहिजे. मग आहे टीका, ज्याचं तिथं काय म्हणायचंय की हालेनं केवळ शारीरिक गरजावर जास्त जोर दिला, म्हणजे याचं दुष्परिणाम पण आपण सांगू शकतो. शारीरिक गरजा न दिला पण उच्च पातळीच्या ज्या गरजा आहेत, जसं की आपल्या मास्लोनं सांगितलं, मास्लोनच्या ज्या गरजाची श्रेणी होती त्याच्या वरच्या टोकावरती काय काय होतं? आत्माभिमान आणि आत्मसन्मान होतं बघा, आठवतं का? आत्माभिमान आणि आत्मसन्मान होतं. मग ह्या जे काही उच्च गरजा आहेत, ह्या उच्च गरजाकडे त्यांनी लक्ष दिलंच नाही. फक्त क्लार्क हलनं विद्यार्थ्यांच्या फक्त आणि फक्त शारीरिक गरजाकडे दिलं. सुरक्षिततेची गरज राहिली, सामाजिक गरज राहिली, आत्मसन्मान राहिला,
आत्माभिमान राहिला, हे सगळं त्यानं ठेवलंच. म्हणून ही उपपत्ती कुठे ना कुठे कमतरता आणणारी आहे असंही म्हटलं जातं. त्याचं सूत्रबद्ध मॉडेल जे आहे ते व्यवहारात वापरायला फार कठीण आहे. आता वापरायला कठीण आहे, आता आम्हाला समजायलाच कठीण आहे सर हे काय म्हणता ते, आहे की नाही? बरोबर आहे का? पण तरी तुम्हाला ते कळलं की या बाबाला काय म्हणायचं की माणसाचं शिकणं हे शारीरिक गरजावर येणं पूर्णपणे दिलं. माणूस शिकतोच हे शारीरिक गरजा कमी करण्यासाठी असं हल्ला म्हणायचं आहे. आणि त्याच्यातून आपलं शिकणं आणि शिकवणं बनत असतं. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी क्लर्क हलची एकच उत्पत्ती या ठिकाणी क्लिअर केली. ती तुम्हाला समजली का? समजली का? पुढची उत्पत्ती आहे ती म्हणजे संयुक्त उपपत्ती, ज्याला आपण कोण आहे हा बाबा? हा आहे गुरुती आहे. हा कोण आहे? गुरुती आहे. आणि गुरुतीची उपपत्ती आहे ज्याला सानिध्य अभिसंधान उपपत्ती असे म्हणतात. आणि या उपपत्तीतून सानिध्याच्यात राहण्यातून आपल्याला पुढचं शिकायचं आहे. आता 10:15 होत आलेली आहे. थांबायचं की क्लिअर करायचं 12 वाजेपर्यंत? थांबायचं? थांबूया सर. ओके सर थांबूया.